देहूमध्ये फडणवीसांच्या अंगरक्षकालाच विश्वस्त भावार्थ देखण्यांकडून मारहाण, माऊलींच्या सेवेकऱ्यांचा मालक झाल्यासारखाच थाट। पालखीवेळी आळंदी देवस्थानाच्या विश्वासांची गुंडगिरी, माध्यम प्रतिनिधींना हकलण्याचा प्रयत्न, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी, वादानंतर सेवेकऱ्यांची सर्वासर्व। आळंदी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदावरून योगी निरंजन यांना काढून टाका। ते संन्यासी नसून गृहस्थ असल्याने योगी पदवीही लावू शकत नाही। नाथ संप्रदायाची संतप्त प्रतिक्रिया। नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पालखीचा विसावा, भर पावसात दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी। दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार, 600 टोकन पाचशी वाढ। निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार, 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाकडून नियमात बदल। त्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच सध्या पुरावे नष्ट करतायत, याचा अर्थ मॅच फिक्सिंग। निवडणुकीचं फुटेज 45 दिवसात डिलीट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं। सरकार आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं निर्णय, भाजपसह बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमात बदल। मविया नेत्यांची टीका, तर आक्षेप घेणं हीच काँग्रेसची भूमिका, शिलारांचं प्रत्युत्तर। राज्यात उद्धव आणि राज ठाकरे दोनच समविचारी नेते, मराठी माणसासाठी एकजूट राहावी ही उद्धव ठाकरेंची भूमिका। राऊतांकडून पुन्हा शिवसेना मनसे युतीसाठी ग्रीन सिग्नल। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू, संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। डीजीसीएची एअर इंडिया विरोधात कारवाई, शिस्तभंगाच्या उपाययोजना न केल्याबद्दल 3 प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश। तात्काळ चौकशी करून 10 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना। गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक इंधन झालं कमी, पायलटकडून मेडेचा कॉल, बेंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग।